आज अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे। भर दिवसा नागपूर काळवंडले असून अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या व झाडे उन्मळून पडली। उपराजधानीत गेल्याच आठवड्यात तापमान 43 अंश सेल्सिअसवर पोहोचले असताना आज मात्र अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने उपराजधानीला झोडपले आहे। ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आणि अवघ्या तासभरातच उपराजधानी ओली चिंब झाली। हा पाऊस दुपारपर्यंत कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने दिला होता। मागील आठवडा पूर्णपणे उष्णतेच्या लाटेत गेल्यानंतर या आठवड्याची सुरुवात मात्र अवकाळी पावसाने झाली। मंगळवारी दुपारच्या सुमारास देखील शहरात गारपिटीसह पाऊस झाला। सोबतच वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या झाडे उन्मळून पडली। तर आज मात्र सकाळपासूनच आकाशात ढगांची गर्दी झाली आणि 9 वाजताच्या सुमारास शहर पूर्णपणे काळवंडले। त्यानंतर ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली। वाऱ्यांचा वेगही अधिक होता। वादळी वाऱ्यांसह आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली। त्यामुळे तासभरातच संपूर्ण शहर जलमय झाले।